महिनाभरापूर्वी मारहाण केल्याचा राग डोक्यात ठेवत उमेश उर्फ राहुल चव्हाण यास जीवे ठार मारल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणी अल्पवयीन बालकासह नरडण्याच्या तिघांना एलसीबी व थाळनेर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले आहे। तांत्रिक कौशल्य व सखोल चौकशीतून थाळनेर येथील खुनाचा गुन्हा उघड केल्याने वरिष्ठांनी एलसीबी सह थाळनेर पोलिसांचं कौतुक केलं आहे। 5 मे रोजी थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिरपूर गरताड रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। थाळनेर व एलसीबीच्या पथकाने सदरच्या गुन्ह्याचा तांत्रिक कौशल्य सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव वय 36 वर्ष, दिलीप कैलास पावरा वय 21 वर्ष, आकाश कैलास पावरा वय 19 वर्ष, अल्पवयीन बालक सर्व राहणार नरडाणा यांना ताब्यात घेत त्यांनी मयत उमेश उर्फ राहुल चव्हाण याचा मागील वादातून काटा काढल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। पोलिसांनी 4ही आरोपींना गजाआड करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवडे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर, श्यामसिंग वळवी, पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पवार, दिलीप मोरे, आकाश साळुंके, अनिकेत साळुंके, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, आरिफ पठाण, कैलास महाजन, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी, गुलाब पाटील, जगदीश सूर्यवंशी, राजेश गीते, अमोल जाधव, राहुल गिरी आदींच्या पथकाने केले आहे। दिनांक 5/5/25 रोजी पोस्टे थाळनेर येथील गरताड शिवारामध्ये एका इसमास रुमालाने गळा ओढून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते। त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता। अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मयताची ओळख पटवण्यासाठी 4 टीम तयार करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती। त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश उर्फ राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाणा येथे मजुरी काम करत होता। आणि त्यानंतर तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते। त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या 4 मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले। त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव वय 36 वर्ष, दिलीप कैलास पावरा, आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटना तारखेस गरताड शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळा ओढून खून करून त्याचे प्रेत तिथे टाकून पळून गेलेले होते। या केसमध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेले असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे। सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात MCR PCR करता हजर करीत आहोत। आरोपींना 3 आरोपींना नरडाणा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे। असे 4 आरोपी ताब्यात आहेत आपले। आज 3 आरोपी 3 आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत। आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
मुसळधार पावसाने नंदुरबार शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे। शहरातील मंगळ बाजार परिसरात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली आहे। नागरिकांना झाडाच्या ओंडक्यावरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। या विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की एका तरुणाने झाडाच्या ओंडक्यावरून बसून वॉटर राईड करत जाताना स्वतःचा मार्ग काढला। हा व्हिडिओ पाहून काही जण असतात तर काही जण संताप व्यक्त करत आहे, कारण हा फक्त हास्याचा विषय नसून प्रशासनाच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे। पावसाळा सुरू होताच शहरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडते। हे नंदुरबारकरांसाठी नवे नाही, मात्र यंदा तर नागरिकांना जलप्रलयात तरंगण्याची वेळ आली आहे। ओंडक्यावरून प्रवास करताना कोणतीही सुरक्षितता नाही, पण पर्यायही नाही। प्रशासनाकडून कुठलाही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून स्थानिक प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे। आता तरी प्रशासन जागं होईल का, असा सवाल नंदुरबारकरांकडून उपस्थित केला जात आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, महान पराक्रमी अपराजित योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवपुरातील पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीनं आणि युवक छत्रपती संभाजीराजे उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीनं आज अध्यक्ष आदरणीय यशवंतजी हरणे यांनी या ठिकाणी माल्यार्पण केलेलं आहे। तसेच राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे सन्माननीय रणजितराजे भोसले यांनी देखील या ठिकाणी माल्यार्पण धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या चरणस्पर्शावरती केलेलं आहे। तसेच आमचे माजी नगरसेवक संदीप भैयाजी पाटोळे यांनी देखील या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा केलेला आहे। आज खऱ्या अर्थानं आनंद हा द्विगुणित असा सर्व मावळ्यांना झालेला आहे, कारण गेल्या वर्षी धर्मवीर संभाजीराजे यांच्या या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं हे प्रथम वर्ष जल्लोषामध्ये या ठिकाणी स्मारक समितीच्या वतीने आणि समस्त युवक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवच्या माध्यमातून सायंकाळी विविध असे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत। तरी माझी तमाम धुळेकरांना विनंती आहे की त्यांनी सायंकाळी देखील आपण या जल्लोषात आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये आपण सहभागी व्हावं, सर्वांनी यावं ही या ठिकाणी मी विनंती करतो।
जय श्रीराम। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, माजी नगरसेवक संदीप पाटोळे, निम्मा मराठे, रवींद्र शिंदे, मनोज पवार, अर्जुन पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मेहरगाव येथे वृद्धांसह महिला व इतरांना मारहाण करणाऱ्यांना तात्काळ वाढीव कलम लावून अटक करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे। गृह विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांनी तात्काळ सोनगीर पोलीस स्टेशनच्या प्रभारींना फोन लावत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहे। पोलीस प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे। 15 दिवसांपूर्वी मेहरगाव येथे पोपट लहानू टिळे, सोनू लहानू टिळे, अनिल लहानू टिळे, तोताराम रामा टिळे, युवराज तोताराम टिळे या आरोपींनी लाट्या काट्या व लोखंडी रॉडने चिमन सत्ता टिळे, ज्ञानेश्वर शिवराम कोरडकर, इंदुबाई शिवराम कोरडकर, सागर चिमन टिळे यांना जबर मारहाण करत जखमी केले होते। त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते। याबाबत सोनगीर पोलीस स्टेशन येथे केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामुळे वरील आरोपींकडून अजूनही त्रास होत असल्याने पीडित कुटुंबियांनी गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। यावेळी ॲडव्होकेट संतोष जाधव, राज चव्हाण यांच्यासह पीडित कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवर एस पी साहेबांना नगर वासियांवर मोठ्या प्रमाणात 27 तारखेला हल्ला झाला होता। त्या संदर्भात सोनगीर पोलीस स्टेशनला 324 कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु ज्यांना मार लागलेला आहे, जे फिर्यादी आहेत, ते आजपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल शासकीय हिरेमोलला ॲडमिट होते। त्यांचा हात फ्रॅक्चर आहे, डोक्याला हेड इंजुरी आहे आणि असे 3-4 पेशंट आहेत। तर आमची विनंती अशी होती की एस पी साहेबांना या सर्व गोष्टीची माहिती देऊन जे काही महाराष्ट्रामध्ये गुंड लोकांच्या करवी, पैशावाल्यांकरवी जे काही गरिबांवर हल्ला होतो, अन्याय होतो, त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता एक माणूसपण घेऊन आम्ही एस पी साहेबांना सर्व घटना कथन करण्यासाठी आलो होतो। तर एस पी साहेबांचा आजही या धुळे जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं दबदबा आहे। अजून जरी काही लोकांचा गैरसमज असेल, परंतु धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे शहरामध्ये अजूनही कायद्याचं राज्य आम्हाला वाटतं। म्हणून आज आम्ही जाधव साहेबांना भेटतो आणि जाधव साहेबांनी लांबीच्या कारणाने दखल घेतली आणि संबंधित पोलिसांना फोन केला। याबाबतचे सिरियसली गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीने त्यांनी आदेश केलेला आहे। त्यासाठी आम्ही तात्काळ असाही आदेश केला की आरोपीची तात्काळ अटक झाली पाहिजे, या संदर्भात त्यांनी आदेश केलेला आहे। आम्ही पोलीस प्रशासनाचा आम्ही आभार मानतो आणि यापुढील जी काही घटना असेल तर ही घटना घडू नये यासाठी देखील प्रशासनाने पोलीस प्रशासनाने कामगिरी घ्यावं। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा धुळे शहर पूर्व मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला होता। शहरातला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती दिनी भाजपा पूर्व मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। प्रत्येक घरी शिवशंभू, प्रत्येक घरी रक्तदाता हा संकल्प राबवत रक्तदात्यास
छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती व प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं। यावेळी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, अल्फा अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष पंकज दात्रक, किशोर चौधरी, बबन चौधरी, बंटी दात्रक, विकास जाधव, मोहिनी दात्रक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम, जय शिवराय। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368व्या जन्मोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडलच्या वतीनं प्रकाश टाकी चौक शिवस्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। या महिन्यात रक्तदानाचा संपूर्ण धुळे शहरातील ज्या रक्तपेढ्या असतात तेथे रक्ताचा तुटवडा जाणवत असतो। त्या अनुषंगाने रक्तदान श्रेष्ठदान, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे हा आमचा संकल्प आहे। यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करतो। हे शिबिराचे वर्ष 6वे आहे, तरी धुळेकर जनतेने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे ही नम्र विनंती। जय श्रीराम, जय शिवराय। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाप्पू खलानी यांची निवड करण्यात आली आहे। ही निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे, अशी माहिती 13 मे मंगळवारी सायंकाळी बाप्पू खलानी यांनी दिली आहे। त्यानंतर धुळ्यातील वाडी बोको रोडवरील त्यांच्या निवासस्थानी नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाप्पू खलानी यांची माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम मी प्रदेश भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे। त्यांनी माझ्यावर धुळे ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मनपूर्वक मी प्रदेशाचे आभारी आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ साहेब, अमरीश पटेल साहेब, माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाषबाबू भामरे साहेब, रवीजी अनासपुरे व विजयभाऊ चौधरी साहेब, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाचे पदाधिकारी यांनी सर्वांमते निर्णय घेऊन मी गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे। प्रामाणिक व निष्ठेने काम करत असल्यामुळे व 4 वेळा जिल्हा परिषदला मी निवडून आले असल्यामुळे प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत 100% जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील व धुळे जिल्हा परिषदवर व पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने फडकेल याची मला खात्री आहे। तसेच दोंडाच्या, शिरपूर, शिंदखेडा, साक्री नगरपालिकेवर सुद्धा पिंपळनेर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकेल याची मला खात्री आहे। त्यासाठी आम्ही सर्वोपरी सर्वजण दिवस रात्र काम करू व भारतीय जनता पार्टी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या, माननीय अमित शाह व नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली कशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वाटचाल करेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील राहू। मी सर्व कार्यकर्त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे प्रेम दिलं त्याचमुळे आज जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी त्यांच्यासोबत भाऊसाहेब देसले, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी बाप्पू खलानी यांनी बोलताना सांगितले की आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत नूतन कार्यकारिणी सदस्यासह पक्षाला भरघोस यश प्राप्त करून देईल असा विश्वास नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाप्पू खलानी यांनी व्यक्त केला आहे।
प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.